हेमंत कोंडिलकर, गाव बारडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. गेली 5 ते 6 वर्षापासून आम्ही सेंद्रिय शेती, असं नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करत होतो. त्याबरोबर आम्ही जैविक जी शेती आहे ते करत होतो. कारण आजकाल आपण पाहतोय रासायनिक शेतीच्या अतिवापरामुळे तणनाशकं असतील, कीटकनाशकं असतील, यामुळे जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन असेल, जमिनीमधले जे जीवाणू होते, मित्र जीवाणू, त्यांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांची आम्हाला पुरणभरणी करण्यासाठी आम्हाला एक छोटासा प्रयोग करायला लागला होता. आणि तुम्ही आज पाहू शकता की आपण जर गेलो जमिनीमध्ये आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस वगैरे, युरिया वगैरे टाकत असतो, पण त्यातला 40 ते 45% फक्त जमिनीला भेटत असतं, बाकीचं निघून जात असतो. तर ह्यामध्ये आपण लिक्विड स्वरूपामध्ये NPK बनवलं आहे. ते डायरेक्टली आपण शेतामध्ये एकरी 200 लिटर सोडू शकतो. आणि याचं मदर कल्चर स्वरूपात आहे. हे तुम्ही पाहू शकता, हे मदर कल्चर स्वरूपात आहे. आणि या मदर कल्चर स्वरूपात असं आहे की यामध्ये फक्त गूळ टाकायचं आहे तुम्हाला. यामध्ये समजा हा 200 लिटरचा बॅरल आहे, तर याच्यामध्ये 2 किलो गूळ आणि मदर कल्चर टाकलं, 5 दिवसामध्ये हे तयार होतं. आणि याचा फायदा असा आहे की यामधून राहिलेला जो भाग आहे त्यामध्ये पुन्हा गूळ टाकलं की पुन्हा ते 3 वर्षापर्यंत रिकव्हरी आपण ते कंटिन्यू चालू शकतो. आणि हे एकरी तुम्हाला फक्त 200 लिटर सोडायचं आहे. त्यानंतर हे मायक्रोरायझा आहे. हे मायक्रोरायझा हा जमिनीतील जी झाडं आहेत, आपल्या झाडांच्या पांढऱ्या मुलींच्या वाढीसाठी उपयुक्त असतो. आणि याचा फायदा हा आहे की जेव्हा आपण हे जमिनीमध्ये सोडतोय मायक्रोरायझा, तर त्या जमिनीतील जी झाडं आहेत त्या झाडांच्या पांढऱ्या मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. आता तसं पाहिलं, हे ट्रायकोडर्मासुद्धा आहे. ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी आहे. आणि जेव्हा ती जमिनीमध्ये जाते तेव्हा त्यातल्या जमिनीतल्या ज्या दुष्ट बुरशी आहेत त्याचा नायनाट करून जमिनीमध्ये मित्र बुरशीची संख्या वाढवण्यासाठी मदत करते. त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता, हे मायक्रोन्यूट्रन्स आहे. हे मायक्रोन्यूट्रन्स आपण सर्व प्रकारच्या डाली असतील, कडधान्य असतील, त्यांच्यापासून बनवतोय. यानंतर आपण जे पाहिलं, गेल्या वर्षी आपण जे लंपीसाठी जे वैदिक पद्धतीने जे कल्चर बनवलं होतं त्याचं हे मदर कल्चर आहे. यापासून तुम्ही हे जे कल्चर बनवण्याची पद्धत आहे, यामध्ये ते मदर कल्चर टाकलं जातं, यात फक्त गूळ टाकला जातो. आणि 3 ते 5 दिवसात हे तयार झालं की ते एका कुठलाही पाळीव प्राणी असेल त्याला आपण 50 ml ते 200 ml पर्यंत देऊ शकतो. आणि ही जी सगळी कन्सेप्ट आहे, ही शेतकरी आपल्या घरच्या घरात कमी खर्चात आणि दीर्घकाल वापरण्याच्या पद्धतीनुसार काम करत आहे.